मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनामध्ये लावलेल्या टिपू सुलतानच्या फोटोवरून सध्या गदारोळ माजला आणि यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी टीका केली। हिंदूंवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात आणि इतकी भयान परिस्थिती तरी हिंदू जागाच होत नाही असं शरद पोंक्षे सांगलीमध्ये हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्व मंगल ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते। हिंदूंनी हिंदूंसाठीच व्यवसाय करावा, घरी लागणाऱ्या भाज्या वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात असा सल्ला सुद्धा पोंक्षेंनी दिलाय। पेट्रोल उद्या 200 रुपयांवर गेलं, डिझेल 300 रुपयांवर गेलं तर मी एक वेळ चालत जाईल असंही पोंक्षेंनी म्हटलंय। व्यवसाय करावा, हिंदूंनी प्रत्येक गोष्ट हिंदू व्यावसायिकांकडूनच विकत घ्यावी, हे अशा योजना राबवण्याची बहुसंख्य हिंदू असलेल्या आणि ओरिजिनल हिंदूंचा देश असलेल्या देशात अशा गोष्टी कराव्या लागतात। याच्या एवढं दुर्भाग्य नाही, पण एकमेव दुर्भागी देश आहे हा। या हिंदूंचा असून सुद्धा हिंदूंनाच आपल्याच घरामध्ये संघटित व्हावं लागतंय। हिंदू जागाच होत नाही। आता मालेगावला उपमहापौर एक महिला, मुस्लिम महिला उपमहापौर पदी बसली आणि उपमहापौर पदाच्या तिच्या कार्यालयाच्या भिंतींवरती एकमेव फोटो लावलाय तिने। त्या फोटोमध्ये जो माणूस आहे त्यांनी या हिंदुस्थानावरती आक्रमण केलं, 3-3.5 हजार मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्त्या फोडल्या, लाखो बायकांवरती बलात्कार केले, त्यांना गुलाम बनवलं, हजारो लाखो हिंदूंना मुस्लिम धर्म जबरदस्तीनं स्वीकारायला भाग पाडलं। अशा महाराष्ट्रातल्या एका मालेगाव नावाच्या महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी बसलेल्या मुस्लिम महिलेच्या कार्यालयाच्या मागच्या भिंतींवरती टिपू सुलतानचा फोटो लावलाय। गांधी नाही, म्हणजे आम्ही सावरकर शिवाजी तर आम्ही म्हणजे विचार पण करत नाही, पण गांधी तरी असली पाहिजे। मला एकाने विचारलं होतं की तुम्ही पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाही, महागाईबद्दल कधीच बोलत नाही। मी त्यांना उत्तर दिलं होतं की माझं पेट्रोल समजा उद्या 200 रुपयावर गेलं, डिझेल 300 रुपये लिटरवर गेलं तर मी एक वेळ चालत जाईल सांगलीवरनं मिरजेला, पण मी हिंदू म्हणून चालत जाईल। पेट्रोल डिझेल 10 रुपये लिटरवर आलं, इतकं स्वस्त झालं, कदाचित फुकटच झालं, पण जर त्यासाठी मला धर्म बदलावा लागणार असेल तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय की स्वतःचा धर्म कधी विकू नकोस। 40 दिवस अनन्वित यातना सहन करून महाराजांनी केवळ धर्मांतरण करणार नाही म्हणून आपले प्राण सोडले। त्या छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। तेव्हा मला पेट्रोल डिझेल महाग झालं तरी चालेल, माझ्या भाज्या महाग झाल्या तरी चालतील, मी भाकर तुकडा खाऊन राहीन, मी एक वेळच जेवून राहीन, पण मी एकाच कपड्यात राहीन, पण मला हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल।